मित्रांनो, महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावाद तुम्ही ऐकलाच असेल. या दोन्हींच्या सीमावादामध्ये इतिहास दडलेला आहे. या दोन्हीच्या वादात इतिहास, भाषा आणि राजकीय समीकरण आहेत. बेलगाव, निपाणी, कारवार, भालकी आणि बिदर यांसारखे भाग महाराष्ट्रात यावेत अशी महाराष्ट्राची मागणी आहे. तर कर्नाटक या भागांवर आपला हक्क सांगतं. हा वाद अजूनही सुटलेला नाही. हा फक्त महाराष्ट्र आणि कर्नाटक पुरता विषय नाही. महाराष्ट्राला लागून असलेल्या 6 राज्यांपैकी प्रत्येकाची एक वेगळी कहाणी आहे. आज आपण गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा, कर्नाटक आणि गोवा या राज्यांबरोबर असलेल्या महाराष्ट्राच्या सीमाचा आढावा घेणार आहोत. चला तर मग सुरू करूया या व्हिडिओला. त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा. मित्रांनो, महाराष्ट्राला एकूण 6 राज्यांच्या सीमा लागतात. प्रत्येक सीमेला एक ऐतिहासिक, भौगोलिक आणि आर्थिक महत्व आहे. महाराष्ट्राच्या उत्तर व पश्चिमेला आहे गुजरात. गुजरात आणि महाराष्ट्र दोन्ही राज्य व्यापार, उद्योग आणि सांस्कृतिक दृष्टिकोनाने एकमेकांशी जोडलेले आहेत. मुंबई आणि अहमदाबाद हा भारतातील सर्वात महत्वाचा आर्थिक कॉरिडॉर आहे. महाराष्ट्राच्या उत्तर दिशेला आहे मध्य प्रदेश. नर्मदा खोऱ्याचा सांस्कृतिक आणि भौगोलिक प्रभाव महाराष्ट्राच्या उत्तर भागावर पडत असतो आणि मध्य प्रदेशच्या काही परंपरा आणि कला यांचा प्रभावही महाराष्ट्राच्या काही भागांवर पडत असतो. या सीमेद्वारे 2 राज्यांमध्ये राजकीय, सामाजिक आणि आर्थिक संबंध प्रबळ राहिले आहेत. तर महाराष्ट्राच्या ईशान्य दिशेला आहे छत्तीसगड. हे राज्य जंगल क्षेत्र आणि आदिवासी संस्कृती यामुळे महत्वपूर्ण आहे. गडचिरोली आणि गोंदिया भाग हा छत्तीसगडच्या सीमेला लागून आहे. महाराष्ट्राच्या पूर्व आणि दक्षिण पूर्व भागात आहे तेलंगणा. हैदराबाद आणि मराठवाड्याचा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक संबंध प्राचीन काळापासून आहे. तर महाराष्ट्राच्या दक्षिण दिशेला आहे कर्नाटक. तुम्ही या दोन्ही राज्यांच्या वादाबद्दल ऐकलंच असेल, पण हा वाद आजही सुटलेला नाही. कोल्हापूर आणि बेळगाव भागांमध्ये हा वाद मोठ्या प्रमाणात दिसून येतो. आणि महाराष्ट्राच्या पश्चिम दिशेला आहे गोवा हे राज्य. दोन्ही राज्यांमध्ये खाद्य संस्कृती, संगीत आणि उत्सवांचा आदान प्रदान भरभटीने चालतो. या सीमेमुळे पर्यटकांना विविधता अनुभवायला मिळते. तर मित्रांनो, महाराष्ट्राची सीमा ही 6 राज्यांना जोडलेली आहे आणि त्याचा आपल्या दैनंदिन जीवनावर मोठा परिणाम होतो. तर तुम्हाला यातील कोणती माहिती नवीन वाटली आणि तुम्हाला कोणतं राज्य सर्वात जास्त आवडतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा. माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा. जय महाराष्ट्र.